तर पैठण नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये असलेली शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई पाहायला मिळणार आहे। इथं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तर उद्धव ठाकरेंची सेना स्वतंत्र लढतीये। अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप सोबत आहे, शिंदेंची शिवसेना देखील स्वतंत्र लढतीये। नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि इतर नेत्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। तर पैठणमध्ये महाराष्ट्रातील तमाम वारकरी या ठिकाणी येतो, मात्र त्यांना तेवढी सुविधा मिळते का हा देखील प्रश्न आहे। रस्ते असतील, इतर कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न या ठिकाणी पैठणमध्ये आहेत आणि त्यांच्यावर हे सगळे कोण सोडवेल हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सुरुवात तुमच्यापासून करतो, तुम्ही सत्ताधारी आहात, काय व्हिजन तुमचं आहे पैठणकरांसाठी अगदी थोडक्यात? व्हिजन म्हणजे आता नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि आपण पाहू शकता ह्या 5 वर्षामध्ये या आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे मंत्री राहिलेले संदीपानजी भुमरे साहेब यांच्या माध्यमातून पैठण शहरामध्ये अनेक विकास कामं झाली आहेत। त्या ठिकाणी नाथ मंदिराचा परिसर पाहू शकता आपण, 5 वर्षापूर्वी कसा होता आता कसा आहे। भरपूर रस्ते झाले आहेत, त्या ठिकाणी 100 खाटाचं हॉस्पिटलचं काम चालू आहे। अनेक प्रकारचे विकास कामं, मोठे मोठे प्रकल्प या पैठण शहरामध्ये चालू आहे। ठीक आहे, आपण उद्धव ठाकरेंचे तुम्ही प्रतिनिधी आहात, तुमचे मिसेस या ठिकाणी नशे वाजवत आहेत, काय व्हिजन आहे थोडक्यात सांगायचं? विजन काहीच नाही। या पैठण शहरामध्ये एवढ्या मोठ्या करोडोच्या योजना आल्या, तो त्या संपूर्ण योजनेचा संपूर्णतः पट्ट्यापोळ झालेला आहे। आमचं विजन या शहराला 24 तास पाणी पुरवठा झाला पाहिजे, या शहराची स्वच्छता चांगली झाली पाहिजे। जे जागतिक दर्जाचं संत ज्ञानेश्वर उद्यान अनेक वर्षापासून फक्त आम्ही ऐकतोय जागतिक दर्जाचं होणार आहे, परंतु आजही त्याची परिस्थिती खराब आहे। ते ज्ञानेश्वर उद्यान चांगलं झालं पाहिजे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे जशी पैठणची पैठणी येवलेकरांनी पळवली, तसं ती पैठणची पैठणी आणि गतवैभव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। पैठणला नक्कीच क्लस्टर चालू करण्याचा माझा प्रयत्न राहील। तसंच पैठण शहरात स्वच्छता हा एक सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा राहील। पैठण शहरातील स्वच्छता आणि शुद्ध पैठण शहराला शुद्ध पाणी कारभार कोण करणार? मीच करणार आहे स्वतः। बघा बरं, मुख्याध्यापक आहे ते, मुख्याध्यापक आहे। मला प्रशासकीय कामाचा अनुभव पण आहे, मी शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून आहे, मीच करणार आहे। माझे मिस्टर नगरपालिकेत येणार सुद्धा नाही, ही मी गॅरंटी देते। बरं, खरं तर तुम्ही काँग्रेसच्या उमेदवार आहात, तुमचं काय जमलं नाही बहुतेक असं दिसतंय। चालायचंच त्या गोष्टी। बरं, काय व्हिजन आहे? ज्या पैठणकरांना मूलभूत गरजा आहेत, त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या आम्ही आधी देण्याचा प्रयत्न करणार आहे। स्वच्छ पाणी, ड्रेनेज लाईनमध्ये जे दुर्गंधीयुक्त पाणी येतं ते सेपरेट करून, रस्ते जे आहेत ते व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि प्रश्न हाच आहे की आता जो तुम्ही ऐकताय बाहेर तो बहुतेक आहे, पैठणमध्ये ह्या सगळ्या गोष्टी का वाढल्या? पैठणमध्ये वाढल्या कारण त्याला वरतूनच तसा आधार आहे, त्यामुळे त्या वाढलेल्या आहेत। त्या कुठेतरी थांबायला पाहिजे, त्यामुळे जनतेने आता लक्षात घ्यावं की आपण योग्य कार्य करायला पाहिजे। मागच्या काळामध्ये जे काही आपल्याला बघायला मिळालं ते माझ्या काळामधल्या आम्ही रेग्युलर केलेलं नाही। विरोधी पक्षवाले काय सांगतील त्याच्याशी आम्हाला माहित नाही, परंतु आमच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते। आम्ही त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 50-60 कोटी रुपये निधी आणला आणि त्यामध्ये सभागृहामध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक होते। त्यांचं एकही आंदोलन नाही, उपोषण नाही, कुठली तक्रार नाही आणि सर्व समावेश काय दिलं पैठणला? आम्ही शहरामध्ये आपण बघितलं की शहरामध्ये पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था, मोठ्या टाक्या त्या ठिकाणी उभारल्या। त्यानंतर शहरातले मूलभूत गरजा होत्या, शहरामधल्या घनकचऱ्याचा प्रकल्प आम्ही आणला, घंटागाड्या आणल्या, शहरामधल्या जवळजवळ मुख्य रस्ते आणले। हे बघा, या शहरामध्ये तुम्ही कोणत्या गल्लीत चला, आकडे खूप मोठे आहे। दोन्ही पक्षाचे सत्ताधारी, एकही नाली दुर्गंधीमुक्त नाही, घरात सुद्धा वास येतो। सत्ताधाऱ्यांनी आणलंय, आता ह्यावेळी मी फिरतीये तर मला कुठेतरी वाटतं कमतरता आहे। आणलंय, निधी आलाय पण त्याचा पुरेपूर उपयोग नाही झालेला दिसत शहरात सगळीकडे। त्यांचं म्हणणं, त्यांना त्यांच्या चष्मा तशा पद्धतीचा लागलेला आहे। आपण मला सांगा, आजही घंटागाड्या फिरतायत, त्या कोणाच्या काळातल्या आहेत? ते माझ्याच काळातल्या आहे। आजही जो जिवंत 2 लाख स्क्वेअर फीटचे ज्याच्यावरती अनेक धंदाणक्यांच्या नजरा होत्या, त्या कोणामुळे वाचलेल्या आहेत? ते आमच्यामुळे वाचलेल्या आहे। अरे असे एकही काम नाही ज्याच्यावरती आमच्यावरती आरोप झाले, पण आम्ही एकही सर्व भ्रष्टाचार मुक्त कारभार त्या ठिकाणी आम्ही करून दाखवला आणि सर्व पक्षाचे नगरसेवक होते, कोणाची तक्रार नाही। का निवडून द्यावं तुम्हाला लोकांनी? हे बघा, मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे आणि गृहिणी असल्या कारणाने या पैठण शहरातल्या ज्या काही महिला आहे त्यांना ज्या ज्या गोष्टीसाठी सामोरं जावं लागतं, त्या मूलभूत ज्या गरजेसाठी त्यांना समस्या ज्या आहेत त्यांच्यापर्यंत, त्या आम्ही सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा आणि स्वच्छता या गोष्टी मी माझ्या
गोरगरीब जनतेपर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या माध्यमातून. पैठणकर नेमके कुणाला या ठिकाणी पसंती देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र पैठणमध्ये आपण जर पाहिलं तर या जे नेत्यांच्या काय विजन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. मात्र मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहतो हे आपल्याला 3 तारखेलाच कळेल. मात्र इथलं चित्र थोडंसं वेगळं आहे. 2 राष्ट्रवादी जे आहेत, राष्ट्रवादी शिवसेनेची या ठिकाणी काय युती झालेली आहे, एक ठिकाणी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी आहे, त्यांची काँग्रेस सोबत युती झाली आहे. त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये जनता कुणाच्या पाठीशी उभा राहते हे पाहणं महत्वाचं आहे. मी कृष्णा केंडे, ABP माझा, पैठण. तर नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी ही सर्वात मोठी नगर परिषद आहे. 1927 मध्ये या नगर परिषदेची स्थापना झाली. मात्र आजवर कामठीमध्ये भाजपला आपला नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. यावेळेस ट्रिपल इंजिन सरकारच्या योजनांच्या जोरावर भाजप ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करते. तर दुसरीकडे स्थानिक प्रश्न मात्र काय आहेत, काय वाटतं कामठीमधल्या नागरिकांना, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनं. कामठी नगर परिषद ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद आहे. या नगर परिषदमध्ये नेमक्या काय समस्या आहे, इथल्या नागरिकांचं नेमकं या निवडणुकीला घेऊन काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. विशेष करून महिला या भागामध्ये आहे, पुरुष देखील आहे जे आपल्यासोबत संवाद करायला इथे आलेले आहे. ताई, महिला म्हणून मला सांगा की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय समस्याचा तुम्हाला सामना करावा लागतो? सर्वात आधी तर आमच्याकडे पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे. ॲक्च्युली खूप गढूळ पाणी येते, त्यामुळे आम्ही काही एवढी कंप्लेंटही करायला जातो तरी काही पर्याय आहे नाही, त्यावर भरपूर आहे. आणखी गंदगी भरपूर आहे, नाल्या आहेत, पण व्यवस्थित साफसफाई नाही आहे यांची, काहीच नाही. मच्छर आहेत, डासांमुळे आम्हाला इतकी बिमारीचा सामना करावा लागतो. आणखी अशा भरपूर समस्या आहेत. आम्ही नाल्याचं तिकाटं घर आहे आमचा. पाऊस आल्यावर आमच्या घरात पाणी अंदर जाते, त्याबद्दल आम्हाला खूप परेशानी होते. आणखी तर मेन प्याचं जे पाणी आहे त्याच्यात आम्हाला खूप पाणी गंद येते. आणि जे आमच्या इकडे आहे गंदगी, ते गंदगी खूप गंदगी आहे. आज भी घुसा हमारे घर में पानी, नाली का आया तो नल में भी पानी नहीं आ रहा. और दुकानें लगाओ ना तो सब नगर परिषद के आके क्या बोलते हैं, यहाँ मत लगाओ, ये हमारी जगह है. डायरेक्ट बोलते आके हमारे को, लेडीज़ों लोग को उठा देते बिल्कुल. पुलिस दुकान लगा दिया कपड़े का, बोलते ये हमारी जगह, वो हमारी जगह है. लेडीज़ लोग को लगा नहीं देते. और बोलते क्या, जा तुम नगर परिषद जाओ, पुलिस वाले आते, आजू बाजू वाले आते, कहीं हमको जगह भी नहीं है. बहुत प्रॉब्लम है. पिछले टाइम यहाँ पे जिसकी सरकार थी उसने कुछ किया है सर. अगर मैं कहूँ तो उन्होंने गार्डन बनाया, गार्डन बनाने के बाद उसे कूड़ा बना दिया. ये आप देख सकते हो, आप खुद जाके देख सकते हो. फॉर एग्जांपल सर वहाँ पे आपको ये मिल जाएगा, ठीक है. और ये प्ले ग्राउंड का कहा गया तो कामठी जो है फुटबॉल के लिए बहुत फेमस है, ठीक है, नेशनल लेवल पे. लेकिन यहाँ पे बेस्ट से बेस्ट प्ले ग्राउंड नहीं है. प्ले ग्राउंड था पर उसे बंद करवा दिया गया. उसके लिए हमें बहुत सारी प्रॉब्लम्स झेलनी पड़ रही है, स्पेशली हम जैसे यूथ को जो खेलने, मतलब जो खेल पे इंटरेस्ट रखते हैं. सर मुलांसाठी गार्डन नाही, म्हाताऱ्या लोकांसाठी बसायला जागा नाही, गंदगी खूप आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, पाण्याची समस्या आहे, गंदगी खूप आहे. मिरची जो मच्छी बाजार आहे तिथे खूप गंदी वास येते. कोंबडी बाजार, कोंबडी मार्केट, तर इथून नेहमी हा आमदार चुनून जातो. यांनी लक्ष द्यायला पाहिजे. अजूनही यांचे लक्ष नाही. भाजपा सरकार असून या लोकांनी काहीच केलं नाही. आपण बघू शकतो की कामठीचे सामान्य नागरिक आहे, ज्यांना आपण विचारलं की या भागात काय त्यांच्या नागरिक समस्या आहे. रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, या सर्व समस्या कामठी शहरामध्ये आहे. त्यामुळे यावेळेचं मतदान याच मुद्द्यावर होईल असं एक अंदाज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आजमणेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. यानंतर रायगडला जाऊया. रायगड जिल्ह्यातल्या पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये यंदा चुरस रंगली आहे. कारण या नगरपालिकेमध्ये यंदा भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत आणि शिंदे सेनेला पराभूत करण्यासाठी सुनील तटकरेंनी भाजपचे आमदार रवी पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र जनतेचा कौल कुणाला असणार, त्यांना काय वाटतं निवडणुकीबाबत, जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीने. या निवडणुकीपूर्वी पेण नगरपालिकेमधील महत्त्वाच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊयात. आपण आपल्यासोबत पेणकर आहेत. दादा, काय सांगाल, शिवसेनेकडून तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहात, कोणतं विजन घेऊन या ठिकाणी उतरलेला आहात, किंवा पेणमध्ये अजून कोणती विकास कामं होणं गरजेचं आहे, ती विकास कामं करण्यासाठी आपण रणांगणात उतरलात? मी भरत जनार्दन साळवी, प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी लढवत आहे. सन्माननीय आमदार
महेंद्र शेठ दळवी आणि उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि थोड्या अवधीतच आपल्याला ते तिकीट दिलं आणि आपण आज शिवसेनेचा उमेदवारी लढवत आहोत. सांगायचं तात्पर्य असं की आज पेणमध्ये आपण फिरत आहात. आपण आज मुंबईवरनं पेणला आलात. आपण जर आल्यानंतर पेण शहरामध्ये घुसल्यानंतर आज आपण रस्त्याची पाहणारी आपण दुर्दशा आपण पाहत आहात. पेणमध्ये जनता धनाढ्याशी हे टॅक्स भरते, भरपूर असा टॅक्स भरतोय, परंतु या पेणच्या जनतेला ज्या टॅक्सच्या माध्यमातून जे मिळालं पाहिजे ते साहेब मिळत नाही आहे. त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही आहे. आज गेली बरेच वर्ष 2.5 ते 3 वर्ष पेणचा फिल्टर प्लॅन्ट जो आपण फिल्टर करून पाणी लोकांना देतो ते जनता बोलते हा फिल्टर पाणी आहे का काही मिश्रित करून आम्हाला पाणी दिलेलं आहे. पेणची ही निवडणूक जी आहे ही खऱ्या अर्थाने जनसमस्यांचा बोजवारा, मतदारांची सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाची नाराजी आणि जेव्हाही ते मत मागायला जात आहेत ती नाराजी दिसून येते. सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. त्यांनीच केलेला जी दुरावस्था आहे ती मतदार त्यांच्या समोर मांडतायत आणि ती इतकी विकोपाला गेलेली आहे की आचारसंहिता काळामध्ये सुद्धा त्यांना पेणचे रस्ते आणि खड्डे भरायची वेळ आलेली आहे. स्वतःचे बॅनर लावून की हे काम आम्ही करतोय आणि या प्रकरणामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. जे आपलं भरारी पथक आहे त्या भरारी पथकाने ही जी कामं आचारसंहिता काळात केली जात आहेत त्याचा अहवाल आरोंना दिलाय आणि त्यांनी सिओनकडे सांगितलं की ही कामं कशा पद्धतीने होत आहेत याच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. ही अतिशय पेणची जी परिस्थिती आहे ती एकदम वेगळ्या पद्धतीची परिस्थिती आहे. आणि प्रश्न एक, तुमचे रस्ते आहेत, तुमचे पद्धती विभाग आहे, तुमचं लाईटचं आहे, परत तुम्हाला सांगतो स्वच्छतेचे तर 3, 13, 12 वाजलेले आहेत आणि आमच्यासारखा तरुण. पण याला मुख्य जबाबदार कोण, हे प्रश्न का सुटले नाहीत आतापर्यंत? जे प्रश्न सुटले नाहीत कारण की यांच्या टक्केवारीच यांना खाताना नाकीस झालेला आहे आणि ते जनतेकडे काय जाणार आहेत. गेली अनेक वर्षांपासून तुम्ही प्रत्येक एरियामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून घ्या किंवा 7 मधून घ्या, रस्ते तुंबलेले, गटारं तुंबलेली आहेत. आजची टॉयलेटची परिस्थिती काय आहे, मूलभूत प्रश्न अजून तसेच ठेवलेले आहेत. आणि ज्या गरजा आहेत, मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या, त्याच जर हे पुरत नसतील आणि हुकुमशाहीला हे मानणारे वर्ग आहे, आम्ही लोकशाहीला मानतोय. नगरसेवक कसा असावा, ज्याला विकासाचा ध्यास असला पाहिजे, त्याच्या मनामध्ये भकास विचार नसावेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे आणि काय आवश्यकता आहे या शहराला आणि त्यात काय केलं गेलं पाहिजे याची जाण असणारा नगरसेवक असला पाहिजे. तुम्ही कसे राहता, किती जगता, किती काय करता, पण समाजासाठी या जनतेसाठी तुम्ही काय करता हा खरा मूलभूत प्रश्न आहे. ही मानसिकता बदलली पाहिजे. मतदाराला हे कळत नाही की आपलं मत किती अनमोल आहे. एका रात्रीत मत बदलतं. ही जर आपल्याला हे मतदारालाच कळत नसेल तर विकासाची अपेक्षा काय करायची. जर का तुम्ही विकास व्हायचा असेल तर या पेण सरकारसाठी मी म्हणतोय, कोण आलं गेलं मला माहिती नाही, सत्ताधारी जो कोणी निवडून येईल त्यांनी मला 3च गोष्टी करून दाखवायच्या आहेत. काय करायचं पेणकरांसाठी? चांगले रस्ते, चांगले गटारे आणि पाण्याची व्यवस्था. या 3 गोष्टी जर मूलभूत तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला नगरसेवक म्हणायचं की काय म्हणायचं हा जनतेला प्रश्न पडतो. एकच मागणी आहे त्यांची, आम्हाला स्वच्छ पाणी द्या, विकतचं पाणी आम्हाला प्यायला लावू नका. आज साधारण माणसाला 15,000 पगार असतो. 50 रुपयाची पर दिवसाची जर त्याला बाटली घ्यायला लागली तर महिन्याचे किती होतात? त्याचा पूर्ण पगार हा फक्त पाणी विकत घेण्याकडे जातो. मग फिल्टर प्लांट कशासाठी आहे? येणाऱ्या 2 डिसेंबरला या चौरंगी लढतीमध्ये पेणमधील मतदार आहे तो कोणाच्या पारड्यात मतं टाकेल आणि त्याला विजयी करेल, जेणेकरून पेणकरांचे प्रश्न सोडवले जातील. त्यामुळं आपण येणाऱ्या निवडणुकीचा निकालच आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गणेश मापराळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.